सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 22, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवाध्यायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. परमहितकारी अशा इष्टोपदेश ग्रंथाद्वारे आपण स्वाध्याय करतो आहोत. मागील श्लोकामध्ये आपण या आत्मतत्वाचं स्वरूप कसं आहे हे जाणून घेतलं होतं. अनेक विशेषणांच्या द्वारे श्री पूज्यपाद स्वामींनी ज्या तत्वाचा आश्रय घेतला असता आपल्याला परम सुखाची प्राप्ती होते आणि अगदी सामान्य आत्मा सुद्धा, संसारी आत्मा सुद्धा परमात्म पदाची प्राप्ती करून घेऊ शकतो, असा आत्मतत्वाचा जो शुद्ध स्वभाव, त्याची चर्चा मागच्या श्लोकामध्ये आपण केली होती. की हे आत्मतत्व नेमकं आहे तरी कसं, तर त्याच्यामध्ये स्वसंवेदन सुव्यक्तः, तनुमात्रः, निरत्ययः, अत्यंत सौख्यवान आणि लोकालोक विलोकनः अशी अनेक विशेषणे आली होती की ज्यांचा अर्थ आपण पाहिला होता. काही या गोष्टी थोड्याशा आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, या आपण विसरून जाता कामा नये. यासाठी थोडक्यात संक्षेपामध्ये आपण त्याची थोडीशी उजळणी करूया. आत्मा कसा आहे, हा जीवात्मा कसा आहे की ज्याच्याकडे आपण आजपर्यंत ध्यान दिलं नाही, लक्ष दिलं नाही, आणि केवळ जे संयोगी पदार्थ आमच्या आजूबाजूला दिसत आहेत, आमचं धन, मित्र, कुटुंब, परिवार, हे जे सर्व आजूबाजूचे पदार्थ दिसत आहेत त्यांच्यामध्येच आपण व्यग्र होऊन राहिलो आहोत. तर यांपासून भिन्न असणारा आणि खऱ्या अर्थानं आपलं अस्तित्व सिद्ध करणारा हा जीवात्मा म्हणजे आपण खुद्द स्वतः. आपलं स्वरूप कसं आहे, तर पहिल्यांदा सांगितलं स्वसंवेदन सुव्यक्तः, म्हणजे आपण स्वतः किंवा हा जीवात्मा हा स्वतःच्या संवेदनेद्वारे स्पष्ट आहे, भली प्रकारचे व्यक्त आहे. काल आपण ह्याचा उल्लेख केला होता की मी या शब्दाद्वारे जो वाच्यभूत आहे, म्हणजे प्रत्येकाला मी या रूपाने जो अनुभवण्यामध्ये येतो आहे, जाणण्यामध्ये येतो आहे, तो जो मी आहे तोच खऱ्या अर्थाने जीवात्मा आहे. आणि म्हणून तो स्वतःच्या संवेदनेद्वारे स्पष्ट रीतीने व्यक्त आहे. आपण म्हणतो सुद्धा मी अमुक आहे, मी तमुक आहे, मला असं वाटतं, माझं असं मत आहे, मला हे योग्य वाटत नाही, मला हे आवडत नाही. मग मला, मी, माझं अशा प्रकारे आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करतो खऱ्या अर्थाने तोच जीवात्मा आहे. आता यासाठी एक खूप सुंदर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे ध्यान लावत असतील, जे आत्मज्ञानी असतील, त्यांना तर आत्मा काय आहे ते माहिती आहे, परंतु ज्यांना आत्म्याची अनुभूती नाही, जे अजूनही आत्मानुभूतीला प्राप्त झालेले नाहीत, ज्यांनी आजपर्यंत कधी ध्यान लावलेलं नाही, अशा लोकांना हा आत्मा स्वतःच्या संवेदनाद्वारे, ज्ञानाद्वारे प्रकट आहे हे कसं समजता येईल, हे कसं कळणार. त्यांच्यासाठी तर तो आत्मा निश्चितच जाणण्यामध्ये अजून आलेला नाहीये. तर त्याच्यासाठी इतकं सुंदर एक उद्धरण आपल्याला न्यायशास्त्रांमध्ये मिळालं. इतकं सुंदर परीक्षामुख नावाच्या ग्रंथामध्ये, न्यायशास्त्रामध्ये आचार्य देवांनी इतकी सुंदर सिद्धी केली आहे त्याची. तेथे आचार्य माणिक्य नंदी देव असं म्हणतात की घटमहम आत्मना वेदमी नावाचं एक सूत्र आहे, आणि त्याचा अर्थ असा होतो, मी माझ्या ज्ञानाद्वारे घटाला जाणतो. थोडक्यात आपण ही शास्त्रीय भाषा सोडून देऊन आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या भाषेमध्ये बोलूया. की जसं कोणताही पदार्थ घेतला आणि हे काय आहे असं आपण विचारलं तर निश्चितच आपल्याला त्याचं ज्ञान होतं. उदाहरणार्थ हा काय आहे, ही वस्तू कोणती आहे असं विचारल्यानंतर आपण पटकन म्हणाल की चष्मा.
तर या वस्तूचं ज्ञान होत असताना चष्मा असं जे ज्ञान झालं असं होत नसतं. जेव्हा कोणत्याही वस्तूचं ज्ञान होतं तेव्हा त्या ज्ञानाची प्रोसेस अशी असते की आपण म्हटलं ही वस्तू कोणती आहे, चष्मा. जरी आपण असं म्हटलो तरी ज्ञान होतानाची जी प्रोसेस आहे ती अशी घडते, मी माझ्या ज्ञानाद्वारे या चष्म्याला जाणतो. म्हणजे प्रक्रिया अशी घडते, पण आपण बोलताना असं कधी बोलत नाही, बोलण्याची अशी आवश्यकता नसते. हे काय आहे आपण पटकन बोलतो, घड्याळ आहे, चष्मा आहे, वस्तू आहे, जे काही असेल ते. पण ऍक्च्युअल त्या वस्तूचं ज्ञान होत असतानाची प्रक्रिया अशी घडते, मी जाणणारा माझ्या ज्ञानाद्वारे या वस्तूला, चष्म्याला जाणतो. आता येथे पहा किती मोठी गंमत आहे. एकूण 4 शब्द झाले. मी माझ्या ज्ञानाद्वारे, मी ज्ञानाद्वारे चष्म्याला जाणतो. आता या 4 गोष्टींचा जर ज्ञानाच्या प्रक्रियेचा आपण गांभीर्याने विचार केलात तर आपल्या लक्षात येईल की मी म्हणजे येथे स्वतः जीव आहे. ज्ञानाद्वारे, मी माझ्या ज्ञानाद्वारे, हे ज्ञान सुद्धा जीवाचंच आहे. चष्मा जाणतो, चष्म्याला, वस्तूला जाणतो. ही वस्तू तेवढी दुसरी आहे, बाहेरची आहे. आणि जाणतो, ही जाणण्याची क्रिया चष्म्याने केलेली नाही, ही जाणण्याची क्रिया सुद्धा जीवानेच केलेली आहे. म्हणजे लक्षात आलं असेल आपल्या, मी माझ्या ज्ञानाद्वारे चष्म्याला जाणतो. या 4 पक्षांपैकी, या 4 बाजूंपैकी 3 बाजू तर जीवाच्या आहेत आणि एक बाजू चष्मा, जी गोष्ट आहे, बाब आहे, ती तेवढी जाणण्यात येणारी वस्तू आहे. लक्षात आलं का? चष्म्याला जाणत असताना जे 4 बिंदू स्पष्ट झाले, जी प्रक्रिया घडली, त्याच्यामध्ये मी स्वतः जीव आहे, माझ्या ज्ञानाद्वारे तो सुद्धा जीवाचाच भाग आहे, चष्म्याला ती वस्तू बाहेरची आहे, आणि जाणतो, ही जाणण्याची क्रिया सुद्धा जीवामध्येच झालेली आहे. याच्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की ज्ञान होत असताना, अगदी परवस्तूचं सुद्धा ज्ञान होत असताना 3 बाजू जीवाच्याकडच्याच आहेत आणि एक बाब फक्त परद्रव्याची आहे. याच्यावरून हे लक्षात येतं की हा जीव या ज्ञान होताना 3 ठिकाणी जीव आहे. याचा अर्थ तो स्वतःच्या या संवेदनेद्वारा, स्वतःच्या ज्ञानाद्वारा तो अत्यंत स्पष्ट आहे. म्हणजे जेव्हा आम्ही चष्म्याला जाणतो तेव्हा आमचा आत्मा, आमचा जीव सुद्धा आम्हाला या 3 बिंदूंच्या द्वारे जाणण्यात येतो आहे. मग म्हणाल, मग आम्हाला अनुभव का होत नाही, मग आम्हाला सुख का मिळत नाही, मग आमचं ध्यान लावायची वेगळी काय गरज आहे? तर त्याचं उत्तर असं आहे की ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये जरी 4 गोष्टी येत असल्या तरी त्या जाणण्याची मुख्यता, त्या जाणण्याचा सगळा कल, त्या जाणण्याचा सगळा झुकाव, जाणण्याचं संपूर्ण समर्पण हे केवळ या चष्म्याला जाणण्याकडेच आहे. पण त्याच वेळेला तिथे जे जीवाचे 3 बिंदू जाणण्यात येत आहेत, ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये जिथे जिथे जीव समाविष्ट आहे तिकडे आपल्या जाणण्याचा झुकावच नाहीये, तिकडे जाणण्याचा कल नाहीये. त्यामुळे जाणताना 4ही गोष्टी होतात, पण आपला झुकाव केवळ या चष्म्याकडे असल्यामुळे तो तर जाणण्यात येतो, पण ह्या 3 गोष्टी गौण होतात, बाजूला राहतात. आचार्य म्हणतात हेच तर करायचं आहे की चष्म्याला जाणत असताना आता चष्म्याला गौण करायचं आहे आणि या 3 बाजूंना मुख्य करायचं आहे, म्हणजे आपल्याला हा जीवात्मा सहजरित्या जाणण्यात येईल. या गोष्टीचा खुलासा होतो स्वसंवेदन सुव्यक्त, की हा जीवात्मा आपल्या संवेदनेद्वारे, आपल्या ज्ञानाद्वारे, आपल्या अनुभूतीद्वारे स्पष्ट रीतीने जाणला जाऊ शकतो. आणखी खुलासा पुढे येणार आहे, त्यावेळी आपण त्याची चर्चा करूया. मला एकदमच सगळ्या गोष्टी पूर्ण खुलासेवार सांगता येत नाहीत, कारण तेवढा पाठीमागचा अभ्यास झाला असेल तरच मग तेवढ्या सूक्ष्म गोष्टींपर्यंत आपण एकदम जाऊ शकतो. आणि त्यामुळे आपण क्रमाक्रमाने, क्रमशः या गोष्टींचा खुलासा करत जाऊया. निदान आजचा बिंदू तरी आपल्या लक्षात आला असेल अशी आशा करतो. त्यानंतर दुसरं विशेषण होतं तनुमात्र, म्हणजे हा जीवात्मा शरीर मात्र आहे, शरीराच्या आकाराचा आहे. या गोष्टीनं सुद्धा आपल्यावरती खूप उपकार केले, म्हणजे या गोष्टीला जाणल्याने सुद्धा आपल्यावरती खूप मोठा उपकार झाला. तो हा
की हा जीवात्मा शरीराच्या आकाराचा आहे हे समजल्यामुळे आता तो जीवात्मा शोधण्यासाठी आम्हाला बाहेर भटकावं लागणार नाही. कारण आमच्या आत्म्याची सत्ता या शरीर मात्र प्रदेशांमध्ये आहे. शरीराच्या बाहेर जीवात्म्याचं अस्तित्व नाही. आणि त्यामुळे मला जर माझ्या जीवात्म्याला शोधून त्याचा आश्रय करायचा असेल, त्याचं ध्यान करायचं असेल, तर मला कुठेही बाहेर त्या तत्वाचा शोध घेण्याची आवश्यकता नाही. कारण तो जीवात्मा या शरीररूपी देवालयामध्येच वास करतो आहे. त्यामुळे मला तो नेमका कुठे राहतो त्याचा पत्ता मिळाला. त्यामुळे आता निश्चितच माझी बाहेरची भटकंती थांबली. एखाद्या घराचा पत्ता आपण कुठवर शोधत राहतो? जोपर्यंत आपण त्या घरासमोर जाऊन थांबत नाही तोपर्यंत त्या घराचा पत्ता शोधत आपण इतरत्र हिंडत राहतो, भटकत राहतो. पण एकदा जर त्या घर सापडलं की आपला शोध थांबतो. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा आहे कुठे हा प्रश्न पडल्यानंतर एकदा लक्षात आलं, आचार्यांनी सांगितलं की हा आत्मा शरीराच्या आकाराचा आहे आणि शरीरात वास करतो. यामुळे आता 3 लोकांमध्ये आपल्याला इतरत्र कुठेही आत्मतत्वाला शोधण्यासाठी भटकण्याची आवश्यकता नाही. तिसरं विशेषण आचार्यांनी सांगितलं होतं निरत्यय, म्हणजे हा आत्मा अविनाशी आहे, कधीही विनाशाला प्राप्त होणारा नाही. थोडक्यात सांगतो, बालपण येतं निघून जातं, तारुण्य येतं निघून जातं, परंतु वृद्धावस्था येते निघून जाते, परंतु या सर्वांमध्ये मी रूपाने अनुभवण्यात येणारा जो जीवात्मा आहे तो एकच राहतो, तो बदलत नाही. त्याचप्रमाणे क्रोध येतो जातो, लोभ होतो जातो, गर्व घमेंड होते निघून जाते, हसू येतं निघून जातं, रडू येतं निघून जातं, पण या सगळ्या अवस्थांना अनुभवणारा मी बाकी तोच कायम राहतो. गरिबी येते निघून जाते, श्रीमंती येते निघून जाते, पण या सर्व अवस्थांमध्ये अनुभवणारा जो आहे, वेदन करणारा जो आहे, संचेतन करणारा जो आहे तो कदापिही नष्ट होत नाही. अगदी त्याचप्रमाणे आज ही मनुष्यावस्था आहे, ही मनुष्यावस्था पण मरणानंतर नष्ट होईल, दुसरी अवस्था तयार होईल. त्यावेळेला सुद्धा हा जीवात्मा सदाकाळ अखंड रूपाने राहतो आणि म्हणूनच हा जीवात्मा अविनाशी आहे, निरत्यय आहे असं इथे सांगतात. पुढे विशेषण सांगितलेलं आहे अत्यंत सौख्यवान. हा आत्मा अत्यंत सुख स्वभावी आहे, म्हणजे सुखाचा स्रोत आहे. आपण याचा खुलासा अशा प्रकारे करू शकतो की मागील श्लोकांचा जर खरोखर गांभीर्याने आपण अभ्यास केला असेल आणि ते सगळं आपल्या थोडंफार स्मरणात असेल तर निश्चित आपल्या लक्षात आलं असेल की जीवाची ही मूलभूत गरज आहे, डिमांड आहे की त्याला सुखी व्हायचं आहे. ऍट एनी कॉस्ट त्याला सुखी व्हायचं आहे, कोणत्याही किमतीवरती त्याला सुखी व्हायचं आहे. आणि त्यासाठीच तर त्याची धडपड चालू आहे. हे जो पैसे कमावतो आहे, घर बांधतो आहे, सगळे विषय भोग एकत्रित करतो आहे, लग्न करतो आहे, मुलाबाळांना जन्म देतो आहे, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो आहे, हे सगळे कष्ट कशासाठी सुरू आहेत? सुखी होण्यासाठी सुरू आहेत. दुःखी होण्यासाठी तर हे सगळे प्रयत्न केले जात नाहीत. दुःख व्हावं, वेदना व्हावी, त्रास व्हावा म्हणून कोण धडपडतं? कुणीच नाही. कधीतरी मी गमतीनं म्हणतो की सगळ्या दुःखांना कंटाळून जो जीव आत्महत्या करायला निघालेला आहे त्याला आत्महत्या करून सुद्धा सुखीच व्हायचं आहे. म्हणजे त्याचं आत्महत्या करण्याचं जे कृत्य आहे ना ते सुद्धा दुःखी व्हायसाठी नाही, सुखी होण्यासाठी आहे. कारण तो असं मानतो की माझ्या जीवनामध्ये एवढं प्रचंड दुःख झालेलं आहे की ते दुःख आता मला सहन होत नाही, निदान आता मरून तरी सुख मिळतंय का बघतो, निदान मेल्यावर तरी ही दुःख संपतील या भावनेने तो मरणाला पत्करायला तयार होतो. म्हणजे त्या मरणाच्या किमतीवरती सुद्धा त्या मनुष्याला स्वतःच्या दुःखांपासून सुटायचंच आहे, सुखीच व्हायचं आहे. अशा प्रकारे आत्महत्या करून तो काही सुखी होत नाही, दुःखीच राहतो, ही गोष्ट वेगळी, त्याचा विचार नंतर. पण सांगण्याचं तात्पर्य काय आहे की प्रत्येक जीवात्म्याला येन केन प्रकारेनं सुखी व्हायचं आहे. आणि जर मागच्या श्लोकांचा आपला अभ्यास झाला असेल तर लक्षात येईल की जे सगळे संयोग अनित्य आहेत,
जे सगळे संयोग तात्पुरते एकत्रित झालेले आहेत, हे सगळे विषयभोग आपल्याला सुखी करू शकत नाहीत. कारण सुरुवातीला, मध्यभागी, शेवटी हे सगळे विषयभोग आपल्याला दुःखच देणारे आहेत. सगळे नाते, मित्र, परिवार हे सगळे अनित्य स्वभावी आहेत. या सगळ्याचा अभ्यास आता तुमचा तयार झालेला आहे. याच्यावरून मग आपण निर्णय केला पाहिजे की जर दोन गोष्टी झाल्या, जीवाची बेसिक नीड जर सुख असेल आणि ती आता बाहेरच्या कोणत्याही संयोगातून पूर्ण होणार नसेल, जर तिथं ते सुख उपलब्ध नसेल, तर आता एकच जागा शिल्लक राहिली आहे, ती म्हणजे आपला जीवात्मा. कारण सुख तर पाहिजे आहे आणि ते बाहेरून मिळणार नाही याची गॅरंटी झालेली आहे. तर मग आता ते सुख कुठे मिळू शकतं? तर मिळालं तर ते आपल्या जीवात्म्यामध्येच मिळू शकतं, कारण ती एकच जागा शोधायची राहिलेली आहे. आणि समजा ते तिथं पण नसलं तर मग समजून घ्यायचं की या जगामध्ये सुखाचं अस्तित्वच नाही. मग आपल्याला सुख कुठेही प्राप्त होऊ शकणार नाही. परंतु असं होत नाही, कारण इथे आचार्य देव सांगतात की बाहेर सुख जरी नसलं तरी सुद्धा त्या सुखाचा स्रोत हा जीवात्मा आहे. जसं ज्ञान करणारा आत्मा आहे, जाणणारा आत्मा आहे, त्याचप्रमाणे सुखाची अनुभूती घेणारा सुद्धा आत्मा आहे. आणि त्या सुखाचा स्रोत सुद्धा या जीवात्म्यामध्येच आहे, कारण त्याचा तो स्वभाव आहे. स्वभाव, त्याचा स्वभावच आहे तो. जसं पाणी ओतल्यानंतर ते उताराकडे वाहत जातं, हा पाण्याचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे या जीवात्म्याचा सुद्धा सुख स्वभावी असणं हा त्या जीवात्म्याचा स्वभाव आहे. आणि याची प्रचिती म्हणजे आजवर जितके अरिहंत आणि सिद्ध परमात्मा झाले, त्यांनी त्या स्वतःच्या स्वाभाविक सुखाला प्राप्त करून घेतलेला आहे. आज सुद्धा जे मुनिराज विद्यमान आहेत, विहार करत आहेत, अनेक लोकांना, आपल्यासारख्या लोकांना जिनवाणीचा प्रसाद देत आहेत, स्वतःची स्वयं साधना करत आहेत, ते प्रतीक आहे या गोष्टीचं की ते स्वतः त्या सुखाद्वारे लाभान्वित होत आहेत आणि त्या सुखाचा मार्ग ते इतरांना सुद्धा सांगत आहेत. अशा प्रकारे हा जीवात्मा, प्रत्येकाचा जीवात्मा अशा अनंत अनंत सुखांनी भरून पडलेला आहे. पुन्हा प्रश्न निर्माण होतो, मग ते सुख आम्हाला का मिळत नाही? प्रत्येकाकडे सुख आहे तर मग हा जीव सुखी का होत नाही? तीच गोष्ट आहे की सुख आहे अंतरंगामध्ये आणि शोधतो आहे बाहेर. मग जिथे सुख नाही तेथे शोधतो आहे आणि जेथे सुख आहे ते तिकडे पाहायला तयार नाही. मग अशा व्यक्तीला त्या सुखाची प्राप्ती कशी होणार? पुढचं विशेषण आहे, हा आत्मा लोकालोक विलोकन, म्हणजे संपूर्ण विश्वाला जाणण्याची आणि पाहण्याची शक्ती ठेवणारा हा जीवात्मा आहे. एखाद्या वस्तूवरती एखादं कापड झाकलं असेल, एखाद्या वस्त्राने ती वस्तू आच्छादित केली असेल, तर ती वस्तू आपल्याला दिसू शकते का? नाही दिसू शकत, कारण त्याच्यावरती आवरण टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या ज्ञानावरती ज्ञानावरण नावाच्या कर्माचं आवरण आहे आणि त्यामुळे आपण सगळ्या पदार्थांना जाणू शकत नाही. जेवढा क्षयोक्षम आहे, जितकं वस्त्र उघडलेलं आहे तेवढीच आपल्याला वस्तू दिसते, बाकीच्या वस्तू दिसत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे जर जीवाने पुरुषार्थपूर्वक या ज्ञानावरण कर्माचा नाशच करून टाकला तर निश्चितच ते वस्त्र पूर्णरित्या जर हटवलं गेलं तर मग साहजिकच आपल्याला त्या वस्तूंचं ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्या जीवात्म्यांनी आपल्या या ज्ञानावरण कर्माचा पूर्ण क्षय करून टाकला, त्यांना संपूर्ण विश्वाचं ज्ञान एकाच वेळेला, युगपत एकाच वेळी होतं. अनंत भूतकाळ, सध्याचा वर्तमान काळ आणि पुढे घडणारा अनंत भविष्य काळ ज्यांना आपल्या ज्ञानामध्ये स्पष्ट दिसतो, ते सर्वज्ञ आहेत आणि तेच केवळ ज्ञानी आहेत. त्यांच्या ज्ञानाचा परिपूर्ण विकास झालेला आहे आणि म्हणून असे जे परमात्मे आहेत त्यांचं ते केवळ ज्ञान आलं कुठून? ते कुठून बाहेरून आलेलं नाही. ते केवळ ज्ञान प्रकट करण्याचा त्यांचा मुळात स्वभाव होता आणि तो स्वभाव त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे इथे म्हणतात की त्यांचा जसा तो स्वभाव आहे तसा प्रत्येक जीवात्म्याचा, तुमचा आणि माझा सुद्धा स्वभाव असाच आहे की आपण सुद्धा लोक आणि अलोक सर्व पदार्थांना, संपूर्ण विश्वाला युगपत एकाच वेळी जाणण्याची क्षमता ठेवतो. सामर्थ्य आहे, आत्ता व्यक्त नाहीये, आत्ता पाहू शकत नाही, परंतु आपल्यामध्ये तसं करण्याची शक्ती
आत्ता विद्यमान आहे असं या जीवात्म्याचं स्वरूप येथे या मागच्या 21 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. आता पुढच्या 22 क्रमांकाच्या श्लोकामध्ये याची चर्चा आज आपल्याला करायची आहे. त्यामध्ये या आत्मतत्वाची प्राप्ती करण्याचा उपाय काय आहे त्याची चर्चा करतात. म्हणजे असा हा जीवात्मा आहे तर मग त्याची प्राप्ती कशी करायची, त्याला प्राप्त कसं करायचं, इतका सुंदर हा श्लोक आहे. त्याची चर्चा आपण करूया. पहिल्यांदा श्लोक पठण. संयम्य कर्णग्राम मेकाग्रत्वेन चेतसः आत्मानमात्मवान् ध्यायेदात्मनैवात्मनि स्थितम्. संयम्य कर्णग्राम मेकाग्रत्वेन चेतसः आत्मानमात्मवान् ध्यायेदात्मनैवात्मनि स्थितम्. अतिशय मार्मिक आणि सुंदर श्लोक आहे. शब्दार्थ बघूया. संयम्य, पहिला शब्द आहे संयम्य, म्हणजे संयमित करून, आवरून, नियंत्रित करून, कंट्रोल करून. करणग्रामम, करणग्राम, करण म्हणजे इंद्रिय, ही जी 5 इंद्रिय आहेत या 5ही इंद्रियांना, इंद्रिय ग्रामम, ग्राम म्हणजे समूह, तर इंद्रिय ग्रामम, इंद्रियांच्या समूहाला संयम्य म्हणजे संयमित करून, एकाग्रत्वेनं, एकाग्र होऊन, चेतसह म्हणजे मनाच्या एकाग्रतेने, चेतसह एकाग्रत्वेनं, आत्मानम म्हणजे आत्म्याला, आत्मवान म्हणजे आत्मा, ध्यायेत ध्यान करावे, आत्मना एव आत्म्याद्वारेच, आत्मनी स्थितम म्हणजे आत्म्यामध्ये स्थित असलेल्या. येथे वारंवार आत्मा शब्द आलेला आहे, त्यामुळे त्याचा अर्थ व्यवस्थित आपण समजून घ्यावा. या सगळ्याचा अन्वयार्थ असा होतो, चेतसह एकाग्रत्वेनं म्हणजे मनाच्या एकाग्रतेद्वारे, करणग्रामम संयम्य इंद्रियांच्या समूहाला संयमित करून, नियंत्रित करून, आत्मवान म्हणजे आत्मा, आत्मानम आत्म्याला, आत्मना आत्म्याद्वारे, आत्मनी आत्म्यामध्ये, ध्यायेत म्हणजे ध्यान करावं. थोडासा हा समजायला विशेष आहे श्लोक. आपण ह्याची चर्चा क्रमशः करूया, आपल्याला खूप आनंद येईल. तर ह्या जीवात्म्याला प्राप्त करण्याचा, त्याची अनुभूती घेण्याचा काय उपाय आहे, तर उपाय सांगताना सांगतात की पहिला, करणग्रामम संयम्य म्हणजे इंद्रियांना संयमित करून. इंद्रियांना संयमित करणं म्हणजे काय करणं, तर इंद्रियांची प्रवृत्ती आता काय सुरू आहे याचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. म्हणजे स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय, हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याद्वारे काय काम घडतं आहे, तर निश्चितच विषय भोगांना भोगण्याचं काम घडतं. या त्वचेद्वारे नेहमी स्पर्श अनुभवले जातात. थंड असो, गरम असो, हलका असो, भारी असो, वृक्ष असो, किंवा कठोर असो, मृदू असो, किंवा तेलकट असा, स्निग्ध असो, हे सगळे त्या स्पर्शेंद्रियाचे विषय आहेत. आणि हे विषय नेहमी अनुभवले जातात, भोगले जातात. झोपताना गादी कशी पाहिजे, मऊ पाहिजे. त्यानंतर वातावरण कसं पाहिजे, थंड पाहिजे. हे सगळे विषय भोगांना भोगण्याचं काम या स्पर्शनेंद्रियाद्वारे सुरू आहे. रसनेंद्रियाद्वारे काय काम सुरू आहे, तर उत्कृष्ट स्वादिष्ट जे पदार्थ आहेत ते पदार्थ भोगण्याचं आणि त्यांच्याद्वारे सुखी होण्याचा प्रयत्न करण्याचं काम या रसनेंद्रियाद्वारे सुरू आहे. घ्राणेंद्रियाचं काय काम सुरू आहे, तर निश्चितच सुगंध, दुर्गंध यांना अनुभवण्याचं काम सुरू आहे. चक्षुरेंद्रियाद्वारे चांगले चांगले नाटक, सिनेमा या पद्धतीने चांगली चांगली दृश्य पाहण्याचं काम सुरू आहे. आणि कर्णेंद्रियाद्वारे संगीत ऐकण्याचं काम सुरू आहे. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की हे अखंड सुरू आहे. याच्यामध्ये एक होईल की रसनेंद्रियाचं जे काम आहे ते विषय भोगण्याचा आहे किंवा स्वादिष्ट पदार्थ चाखण्याचा आहे. पण आपण नेहमी काही खात राहत नाही, थोड्या वेळासाठी खातो. पण इतर वेळा बोलण्याचं काम सुरू आहे आणि बोलण्याचं काम चालू आहे. ज्यावेळी बोलत नसतो त्यावेळी आपले इतर विकल्प सुरू आहेत. सांगण्याचं तात्पर्य यातून आपण लक्षात घ्यावं, चक्षुरेंद्रियाचं काम जेव्हा चालू आहे त्यावेळेला आपण नाटक, सिनेमा पाहतो आहोत, पण नेहमी काही आपण विषय भोगतो असं नाही. पण त्यांच्याद्वारे ज्ञान करून घेण्याचं काम सुरू आहे.
काळजीपूर्वक ऐका काय सांगायचं आहे. इंद्रियांना नियंत्रित करणं म्हणजे काय? इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर सगळ्यांना लगेच कळते की इंद्रियांच्या द्वारे जे भोग भोगणं सुरू आहे ते तात्पुरतं थांबवलं पाहिजे, त्याशिवाय हा आत्मा किंवा हा जीवात्मा प्राप्त होऊ शकत नाही. कारण इंद्रियांचं जे द्वार आहे, इंद्रिया हे परपदार्थांना जाणू शकतात, आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणजे डोळे बाहेरच्या पदार्थांना पाहू शकतात पण जीवात्म्याला पाहू शकत नाहीत. कान बाहेरच्या शब्दांना ऐकू शकतात पण आत्म्याला ऐकू शकत नाहीत. जीभ सगळ्या परपदार्थांचा स्वाद घेऊ शकते पण जीवाचा स्वाद घेता येत नाही. स्पर्शनेंद्रियाद्वारे सगळे स्पर्श ओळखता येतात पण आत्म्याला स्पर्श करता येत नाही, कारण आत्मा तसा नाहीच आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की इंद्रियांची प्रवृत्ती, जे जे इंद्रिय जे जे काम करतं, स्पर्शनेंद्रिय स्पर्शाचं काम करतं, घ्राणेंद्रिय वास घेण्याचं काम करतं, कर्णेंद्रिय ऐकण्याचं काम करतं, तर इंद्रियांचं जे जे कार्यक्षेत्र आहे ते सगळे परपदार्थांना जाणू शकतात पण आत्म्याला जाणण्यामध्ये इंद्रियांचं सामर्थ्यच नाही. जर अशी चर्चा आली की हे क्लिष्ट व्हायला लागलंय, हे समजत नाही, अशा प्रकारे विनाकारण धारणा करून घेतली जाते असं मला वाटतं. काही नाही, सहज समजण्यासारखं आहे. डोळे बाहेरच्या सगळ्या पदार्थांना जाणू शकतात पण या डोळ्यांनी आत्म्याला पाहता येत नाही. इतकं सोपं आहे. म्हणजे इंद्रियांचं जे जाणणं आहे ते बाह्य परपदार्थांना तर जाणण्यामध्ये कारण होऊ शकतं पण आत्म्याला जाणण्यामध्ये हे इंद्रिय असमर्थ आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की या इंद्रियांच्या द्वारे एकतर परपदार्थांना भोगण्याचं काम सुरू आहे किंवा भोगायचं सुरू नसेल तर त्यांना जाणायचं काम सुरू आहे. समजलं का? पहा, म्हणजे डोळ्यांच्या द्वारे एकतर आम्ही चांगली चांगली दृश्य पाहतो आणि आनंद मानतो, नाटक सिनेमे पाहतो, चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन ती दृश्य पाहतो. आणि जेव्हा अशी काही आम्ही सुंदर दृश्य बघत नसू तर जे असेल समोर ते पाहतो, जे दिसत असतं ते पाहतो. बोला, हे डोळे बंद केव्हा होतात? डोळे बंद केव्हा होतात याचा अर्थ एकतर झोपलेलो असतो तेव्हा बंद होतात, नाहीतर कायमचे तरी बंद होतात. म्हणजे जोपर्यंत हे डोळे उघडे आहेत तोपर्यंत काही ना काही पाहण्याचं काम सुरूच आहे. भले मग ते आमच्या आवडीचं असो नाही तर रुटीन म्हणून असो, पण डोळे आहेत उघडे आहेत म्हटल्यावर पाहण्याचं काम चालू आहे. कानांच्या द्वारे एकतर आम्ही संगीत ऐकतो आणि त्याद्वारे मस्त होतो, आनंद मानतो, किंवा जेव्हा संगीत ऐकत नसतो तेव्हा घरातले वेगवेगळे आवाज ऐकतो, रस्त्यांवरच्या गाड्यांचे आवाज ऐकतो, पण काम तर सुरू आहे ना जाणण्याचं. तेच सांगतो आहे की इंद्रियांच्या द्वारे दोन कामे होत आहेत. एक काम होत आहे त्या इंद्रियांचा उपयोग करून आनंद मिळवणं, विषय भोगांचा अनुभव घेणं. आणि जेव्हा आम्ही त्या इंद्रियांच्या द्वारे विषय भोग भोगत नाही, त्यांच्याद्वारे जे सहज ज्ञान घडतं आहे ते ज्ञान जाणण्याचं काम सुरू आहे. परंतु या दोन्ही मध्ये आत्मतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे इंद्रियांच्या द्वारे जोपर्यंत पाच इंद्रियांच्या विषय भोगांना भोगण्याचं काम सुरू आहे तोपर्यंत जीवात्मा जाणला जात नाही, किंवा जोपर्यंत या इंद्रियांच्या द्वारे जाणण्याचं काम सुरू आहे तोपर्यंत सुद्धा जीवात्म्याला जाणता येत नाही. आय होप तुम्हाला समजत असेल. आणि म्हणून येथे पूज्यपाद स्वामी म्हणतात की संयम्य करणग्राम, म्हणजे या इंद्रियांच्या समूहाला वश करून, या इंद्रियांच्या समूहाला नियंत्रित करून, संयमित करून, म्हणजेच या इंद्रियांच्या द्वारे विषय भोगही भोगायचे नाहीत आणि या इंद्रियांच्या माध्यमातून आपलं ज्ञान जे बाहेर वाहतं आहे ते सुद्धा वाहू द्यायचं नाही. याचं नाव आहे इंद्रियांना थांबवणं, इंद्रियांना नियंत्रित करणं. मग ते कसं शक्य आहे? निश्चितच शक्य आहे की त्यासाठी पुढची अट सांगितली, चेतसह एकाग्रत्वेनं, मनाला एकाग्र करून. जेव्हा मनाला एकाग्र केलं जाईल तेव्हा पाच इंद्रियांचे व्यापार थांबलेले असतील. मन जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही, मन जोपर्यंत कार्य करत नाही तोपर्यंत इंद्रियांच्या द्वारे हा व्यापार सुरू असतो. म्हणजे आपल्याला काहीतरी चांगलं खाण्याचे विचार आले, ते आपण खाऊन पूर्ण केलं नाही केलं तोपर्यंत आपल्याला काहीतरी ऐकण्याचे भाव झाले, ऐकणं पूर्ण होतही नाही होतंय तोपर्यंत आपल्याला काहीतरी पाहण्याचे भाव झाले. हे इंद्रियांच्या द्वारे चालूच राहतं. जोपर्यंत आम्ही
चित्ताला एकाग्र करत नाही आणि चित्ताला एकाग्र करून तो एक अग्र कुठे आणायचा आहे, तर ज्याची प्राप्ती करायची आहे अशा जीवात्म्याचं स्वरूप जे आहे तिथे चित्ताला एकाग्र करायचं आहे. मला कल्पना आहे की हे थोडंसं कठीण वाटत असेल, सोपं करून सांगतो, एकदम सोपं. जर आपण एकांतामध्ये बसून स्वतःचं चित्त शांत करून एकाग्रतेद्वारे आत्मतत्वाचा विचार करू लागलो, जीव कसा आहे याचा विचार करू लागलो, स्वतःच्या चित्ताला त्या विषयावरती फोकस्ड केलं, तर पाचही इंद्रिय शांत होतात. पाचही इंद्रिय शांत होतात म्हणजे त्यांचा उपयोग तिकडे, ज्ञान तिकडे वळत नाही, त्यांना नियंत्रित केलं जातं. म्हणजे त्यावेळी काही खाण्याची क्रिया सुरू नाहीये, त्यावेळी कोणत्याही प्रकारचं दृश्य पाहण्याची क्रिया होत नाहीये, त्यावेळी कोणतेही कानाच्या द्वारे विषय भोग ऐकण्याचं काम सुरू नाहीये, त्यावेळेला सुगंध दुर्गंध घेण्याचं काम सुरू नाहीये, किंवा त्यावेळेला स्पर्शनेंद्रियाचे कोणतेही विषय भोगण्याचं काम सुरू नाहीये, मैथुनादी क्रिया सुरू नाहीये, थंड गरम याचा कोणता प्रश्न नाहीये. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जेव्हा आपण चित्ताची एकाग्रता साधून ध्यानासाठी म्हणून मनाला एकाग्र करून आत्मतत्वाचा विचार करू लागतो, हा शुद्धात्मा आहे कसा यासंबंधी विचार करू लागतो, तेव्हा निश्चितच पाचही इंद्रियांच्या द्वारे वाहणारा जो ज्ञानाचा ओघ आहे तो थांबवला जातो. यालाच म्हणतात इंद्रियांना संयमित करणं. आणि हे करण्यासाठी कषाय शांत झालेले असले पाहिजेत. कषाय शांत पाहिजेत म्हणजे आपल्याला खूप तीव्र कषाय असतील तर ही इंद्रिय थांबवली जात नाहीत, त्यांच्याद्वारे हा उपयोग बाहेर जाणं थांबत नाही. म्हणजे नेमकं काय, नेमकं म्हणजे आता आपण सगळेजण शास्त्र स्वाध्याय ऐकत आहोत. हे शास्त्र स्वाध्याय ऐकत असताना सुद्धा आपल्याला अनेक विकल्प होतात, हे करायचंय ते करायचंय, इथे जायचंय, किंवा कोणीतरी हाक मारतं, आपलं चित्त तिकडे जातो. म्हणजे शांत बसून ऐकणं सुद्धा, व्यवस्थितरित्या चित्ताची एकाग्रता करून ऐकणं सुद्धा कित्येक वेळेला शक्य होत नाही. आजूबाजूचे आवाज डिस्टर्ब करतात, काहीतरी दिसतं, काहीतरी उचललं जातं, काहीतरी ठेवलं जातं, हे अशा प्रकारचे अनेक विकल्प चालू असतात. हे न घडायचं असेल यासाठी आपलं चित्त शांत असलं पाहिजे, कषाय शांततेला प्राप्त झालेले असले पाहिजे. म्हणजे खूप काही खाण्याचा विकल्प आहे, खूप खाण्याची इच्छा झाली आहे आणि त्यावेळी ध्यानाला बसलाय, तर त्यावेळेला ध्यान होणार नाही. का ध्यान होणार नाही? कारण त्यावेळेला त्या इंद्रियांची व्यक्तता आहे, इंद्रियांच्या द्वारे कषाय भडकलेले आहे आणि त्यावेळेला आपल्याला ती ध्यानाची एकाग्रता साधली जाणार नाही. आणि म्हणून मला काय सांगायचं आहे की कषाय शांत झाल्यानंतरच इंद्रियांच्या द्वारे होणारा व्यापार थांबतो, इंद्रिया शांतपणाला प्राप्त होतात, त्यांच्याद्वारे कोणतीही क्रिया घडत नाही, कारण अंतरंगामध्ये कषाय शांत झालेले असतात. आणि म्हणून मग या चित्त शांतीद्वारे, या कषायांच्या उपशमाद्वारे जेव्हा इंद्रियांच्या द्वारे कोणतीही कृती केली जात नाही, इंद्रिय जेव्हा निष्क्रियतेला प्राप्त होतात, त्यावेळेला मग हे मन शुद्धात्म्याविषयी किंवा त्या आत्मद्रव्याविषयी, ज्याची आपण चर्चा मागच्या श्लोकामध्ये केली होती की शरीर मात्र आत्मा आहे, लोकाला जाणण्याची शक्ती ठेवणारा आहे, स्वतःच्या ज्ञानाद्वारे स्पष्टरित्या जाणला जाणारा आहे, अत्यंत सुखस्वभावी आहे, अविनाशी आहे, नित्य आहे, अशा प्रकारे जेव्हा जे आपण शास्त्र स्वाध्यायाद्वारे जीवात्म्याविषयी जाणलेलं आहे, त्या जाणण्यामध्ये जेव्हा जीव एकाग्र होतो मनाद्वारे, तेव्हा त्या जीवात्म्याचा अनुभव होण्याची पार्श्वभूमी तयार होते. विषय समजला असेल आपल्याला. दोन गोष्टी आपण आता चर्चिल्या या श्लोकाद्वारे. जर अशा जीवात्म्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर पहिली गोष्ट, इंद्रियांना नियंत्रित केलं पाहिजे आणि त्या इंद्रियांना नियंत्रित करण्यासाठी कषाय शांत झालेले असले पाहिजे, त्या परपदार्थांचं स्वरूप आपल्याला माहिती झालेलं असलं पाहिजे. कारण इंद्रिया ज्या पदार्थांच्याकडे ओढ घेतात, इंद्रियांच्या द्वारे ज्या पदार्थांचा भोग घेण्याची इच्छा होते, त्यांचा स्वरूप निर्णय झाला असला, त्यांच्याविषयीचं आपलं चित्त हे निर्मळ झालं असलं, त्यांचं स्वरूप काय आहे याचा पक्का निर्णय झालेला असला, तर निश्चितच मग इंद्रिय त्या पदार्थाकडे धावणं कमी करतात किंवा तिकडे धावत नाहीत, कारण त्या
आणि पर या दोन्ही पदार्थांचा विकल्पात्मक बुद्धीमध्ये निर्णय झाला असेल तर निश्चितच कषाय उपशांततेला प्राप्त होतात. आणि एकदा कषाय शांत झाले की इंद्रियांच्या द्वारे त्या परपदार्थांना भोगण्याचा विकल्प थांबतो आणि काही काळापुरता तरी थांबतो. आणि त्यावेळेला जी अनंत आसक्ती कमी होते, शुभभावांची मंद कषायांची भूमिका तयार होते, त्यावेळेला मग चित्ताद्वारे शुद्धात्म्याचं चिंतन केलं जातं. त्या शुद्धात्म्याच्या चिंतनाद्वारे हा आत्मा प्राप्त होण्याची भूमिका तयार होते. आता दोन गोष्टी घडल्या. आपण या 5 इंद्रियांच्या द्वारे विषय भोग भोगण्याचं थांबवलं आणि दुसरी गोष्ट केली की मनाला बाकीच्या सगळ्या परपदार्थांच्या विकल्पांपासून दूर करून आपला आत्मा कसा आहे याविषयी विचार करण्यासाठी आपण बाध्य केलं. त्याच्याकडे मध्ये आपण एकाग्र झालो. आता इथे 5 इंद्रिय तर निष्क्रिय झाली, पण मन सक्रिय झालं आणि हे मन आता विचार करत आहे. ज्याचा ध्यान करायचा आहे त्या आत्म्याचा संबंधी विचार करत आहे की हा आत्मा कसा आहे, शास्त्रांमध्ये त्याचं स्वरूप काय सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल काय काय वर्णन आलेलं आहे, तो कुठे राहतो, त्याचा स्वभाव कसा आहे. आता आपण बाकीचे सगळे विषय सोडलेत. आई वडील, पत्नी, मुलं बाळ, धनसंपत्ती, या सगळ्या खाणं पिणं, कपडा लत्ता, घर, हे सगळं आपण आता विकल्प बाजूला टाकलेत आणि इंद्रियांच्या द्वारे जे भोग भोगायचे होते ते पण बाजूला टाकलेत. आणि त्या इंद्रियांना नियंत्रित करून मनाचे सगळे बाकीचे दरवाजे बंद करून फक्त एकच विचार सुरू आहे की ज्याचा मला आश्रय घ्यायचा आहे तो आत्मा कसा कसा आहे याचा आपण विचार करतो आहोत. मग येथे फक्त मन सक्रिय आहे आणि त्या मनाद्वारे सुद्धा केवळ शुद्धात्म्याचंच चिंतन सुरू आहे. जीवात्मा कसा आहे याचं चिंतन सुरू आहे. मग काय या चिंतनाचं नाव ध्यान आहे का? या चिंतनाचं नाव आत्म्याची प्राप्ती आहे का? नाही. या चिंतनाचं नाव सुद्धा आत्म्याची प्राप्ती नाही, परंतु हे चिंतन पहिल्यांदा घडतं आणि मग या चिंतनाची प्रक्रिया पुढे पुढे जात असताना चिंतनाचा विकल्प पण तुटतो आणि साक्षात जीवाची अनुभूती चालू होते. म्हणजे जे ज्ञान पूर्वी 5 इंद्रियांच्या माध्यमातून वाहत जात होतं ते आम्ही 5 इंद्रियांचे दरवाजे बंद केले आणि मनाद्वारे शुद्धात्म्याला जाणण्यामध्ये आम्ही ते ज्ञान लावलं. पण यामध्ये सुद्धा आत्म्यामधून निघालेलं ज्ञान मनाद्वारे प्रयुक्त झालं. आता ही प्रक्रिया झाल्यानंतर त्या मनाला सुद्धा निष्क्रिय केलं जातं आणि जीवात्म्यामधून निघालेलं ज्ञान पुन्हा जीवात्म्यामध्येच पोहोचवलं जातं. याचं नाव आहे जीवात्म्याचा अनुभव. मग तो कसा घ्यायचा? साहजिकच तुमचा प्रश्न असेल की इंद्रियांना नियंत्रित केलं, मग मनाला सक्रिय केलं, मग मनाद्वारे आत्म्यासंबंधी चिंतन केलं, आत्मा कसा आहे या संबंधी विचार सुरू केला. मग आता त्या मनाला सुद्धा कसं थांबवायचं आणि त्या मनाला थांबवून डायरेक्ट जीवाद्वारे जीवाचा अनुभव कसा करायचा, तर त्याचं वर्णन पुढच्या ओळीमध्ये अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की आपण स्वतः जीव आहोत. तर आपला हा आत्मा आपल्या आत्म्याला आपल्या आत्म्याद्वारे आत्म्यामध्ये जाणू लागतो. म्हणजे जेव्हा अशा प्रकारे चित्त आत्मतत्वासंबंधीचं चिंतन करू लागतं आणि जेव्हा ते चिंतन सुद्धा अतिशय सूक्ष्म स्तरावरती जातं आणि जेव्हा हा मनाचा विकल्प सुद्धा जड वाटू लागतो आणि तो सुद्धा विकल्प दुःखदायक भासू लागतो, तो विकल्प सुद्धा पर आहे याचा निर्णय होतो, तेव्हा ज्ञानामध्ये अशी अद्भुत क्षमता निर्माण होते की ते ज्ञान मनाच्या द्वारे प्रयुक्त न होता ते साक्षात आत्मा आपल्या आत्म्याला आत्म्याद्वारेच, मनाद्वारे नव्हे आत्म्याद्वारेच आत्म्यामध्ये जाणू लागतो. बोला, जाणणारा कोण आहे? जीव. जाणायचं कोणाला आहे? जीवाला. कुणाद्वारे जाणायचं आहे? त्या जाणण्यामध्ये साधन कोण आहे? तर इंद्रिय सुद्धा साधन नाहीत आणि मन सुद्धा साधन नाही. जसं मी चष्म्याने पाहतो तर पाहण्यामध्ये चष्मा हा साधन आहे, तर त्याप्रमाणे जीवाला जाणत असताना त्याच्यामध्ये साधन कोण आहे?
त्यामध्ये साधन सुद्धा जीवच आहे, त्याचंच ज्ञान आहे. आणि ही सगळी प्रक्रिया कुठे घडते? जीवामध्येच घडते. निश्चितच हे थोडंसं कठीण वाटत असणार आहे, पण ते इतकं सोपं आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला ताबडतोब लक्षात येईल. आपल्याला खूप आनंद होईल, याची गॅरंटी देतो मी. आपल्याला खूप आनंद होईल. अशी कल्पना करा की एक साप आहे, आणि तो साप वेटोळे घालून बसलेला आहे. तुम्ही पाहिला असेल बऱ्याच वेळेला चित्रांमध्ये, प्रत्यक्षात सुद्धा पाहिला असेल. एक सर्प वेटोळे घालून गोलाकार करून कुंडली मारून बसला आहे. आता मी विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं द्या. तो वेटोळे कुणी घातले आहेत? स्वतःच. सापाने घातलेले आहेत. त्यानं वेटोळा घातलाय, तो कुणाला घातलाय? स्वतःलाच. स्वतः सापाने वेटोळे घातलेले आहेत. आणि कुणाला वेटोळे घातलेत? स्वतःलाच. ठीक आहे, मग ते वेटोळे घालण्यासाठी त्यानं कुणाची मदत घेतली आहे? कुणाची मदत? दुसऱ्याची मदत घेतलेली नाही. त्याने स्वतःच्याच शरीराचा उपयोग करून तो वेटोळा घातलेला आहे. अगदी बरोबर. आणि मग तो आकार कुठे तयार झालाय? जमिनीमध्ये तयार झालाय, बाहेर तयार झालाय. कुठे तो आकार, जो वेटोळा तयार झालाय, तो कुठे तयार झालाय? त्या सापामध्येच तयार झालाय. कुणासाठी केलंय त्यानं हे वेटोळे? कुणासाठी घातलेत? स्वतःला आराम करता यावा, मस्त सरळ राहिला तर कोणतरी येऊन हल्ला करेल, पकडेल, त्यापेक्षा वेटोळे घालून बसलाय, जेणेकरून पटकन स्वतःला सुरक्षित केलंय त्यानं. म्हणजे वेटोळे घातलेत स्वतः सापाने, स्वतःलाच वेटोळे घातलेले आहेत, स्वतःच्या शरीराद्वारेच वेटोळे घातलेले आहेत, स्वतःला आराम करता यावा यासाठीच वेटोळे घातलेले आहेत, स्वतःलाच शरीराला घातल्यामुळे स्वतःमध्येच तो आकार तयार झालेला आहे, कुठे बाहेर तयार झालेला नाही. म्हणजे सगळं काही सापामध्येच आहे. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा, ध्यान करणारा कोण? आत्माच. कुणाचं ध्यान केलेलं आहे त्यानं? आत्म्याचंच. कुणाद्वारे ध्यान केलेलं आहे? कोण मदत केलं त्याला ध्यान करायला? इंद्रियांनी काय मनानी? कुणीच नाही. स्वतःने स्वतःच ध्यान केलेलं आहे, स्वतःद्वारेच केलेलं आहे. आणि ही ध्यानाची प्रक्रिया कुठे घडली? स्वतःमध्ये काय बाहेर? स्वतःमध्येच. इतकी ही स्वाधीन प्रक्रिया आहे. अशा प्रकारे हा जीवात्मा पहिल्यांदा सगळ्या 5 इंद्रियांच्या समूहाला नियंत्रित करून त्यांच्याद्वारे जे ज्ञान बाहेर वाहत होतं त्यांना थांबवून, मग मनाद्वारे त्या आत्म्यासंबंधीचा विचार करायला लागून, मग त्यामध्ये सुद्धा सूक्ष्म पातळीवरती जाऊन, सूक्ष्म पातळी याचा अर्थ काय की त्या विकल्पांना सुद्धा एकत्रित करून त्या आत्मतत्वाला, कसा आहे आत्मा, कसा आहे आत्मा, कसा आहे आत्मा, या संबंधीचं जे शास्त्रज्ञान करून घेतलं होतं या व्याख्यानांच्या द्वारे, शास्त्रज्ञानाद्वारे, वाचण्याद्वारे, तर त्या शुद्धात्म्यासंबंधीची जी माहिती मिळवलेली होती ती सर्व माहिती त्यानं चिंतनामध्ये आणायला सुरुवात केली. आणि मग त्या चिंतनामध्ये एकाग्र होऊन त्या चिंतनरूपी विकल्पाला सुद्धा तोडून, तो विकल्प भिन्न आहे आणि मी शुद्ध आत्मा भिन्न आहे, अशा प्रकारे तिथे सुद्धा ज्ञानाची विशेष योग्यता जागृत करून हा आत्मा, हा जीवात्मा स्वतः ध्यान करतो, स्वतः जीवालाच जाणतो, स्वतःच्या ज्ञानाद्वारेच जाणतो, स्वतःच्या जीवामध्येच जाणतो. आणि अशा प्रकारे सहज स्वाधीन ध्यानरूपी प्रक्रियेला पूर्णता प्राप्त करून देतो आणि तो स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर होतो. ही जीवात्म्याला जाणण्याची प्रक्रिया आहे. याला खूप विस्ताराने, खूप सूक्ष्म पद्धतीने आणखी सांगता येईल, पण खरंच मी आपल्याला याची खात्री देतो की आपण कितीही स्वाध्याय केला, कितीही सूक्ष्म जाणून घेतलं, जाणून घ्यायला पाहिजे, पण शेवटी आपल्याला इथेच यायचं आहे आणि काम हेच करायचं आहे. त्यामुळे डिटेल आपण नक्की जाणूया. आणि वेगवेगळ्या ध्यानाचे प्रकार आहेत, ते कसे करायचे, मग त्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. पिंडस्थ, पदस्थ, रूपस्थ, रूपातीत वगैरे भरपूर प्रकार आहेत, त्यांचीही आपण चर्चा करूया. पण मूळ जे कार्य आहे मित्रांनो, ते एवढंच करायचं आहे. पहिल्यांदा इंद्रियांना नियंत्रित करणं, मग इंद्रियांच्या त्या नियंत्रित केल्यानं म्हणजे तिकडून जो व्यापार जात होता स्थूल रूपाने तो थांबवून मनाद्वारे आत्मतत्वाचं चिंतन करणं. आणि मग मनाद्वारे जे आत्मचिंतन चालू आहे त्याला आणखी सूक्ष्म पातळीवर नेऊन जाऊन तो जो विकल्प आहे तो विकल्प सुद्धा भारभूत वाटून तो विकल्प सुद्धा
आत्मद्रव्यापासून भिन्न आहे याची प्रचिती घेऊन जीव जीवाद्वारे जीवामध्येच जाणण्याचा अलौकिक पुरुषार्थ करतो, त्याचंच नाव आत्म्याची प्राप्ती करणं आहे. आणि म्हणून असा हा अनुभव अध्यात्माचं फलित आहे. आणि निश्चितच हा पुरुषार्थ साध्य आहे, हा कष्ट साध्य नाही. सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला खूप पुरुषार्थ करावा लागेल, खूप त्रास सहन करावा लागेल, खूप कष्ट करावे लागतील. अरे, ज्याचं फळ सुख आहे ते प्राप्त करताना दुःख कसं होईल? दुःखाचं बी पेरून सुखाचं फळ कधी मिळेल का? त्यामुळे पहिली ही धारणा दूर केली पाहिजे की हा मार्ग कष्टाचा आहे, हा मार्ग दुःखाचा आहे, हा त्रासाचा आहे आणि मग आम्हाला सुख मिळणार, असं अजिबात नाही. कारण सुखप्राप्तीचा उपाय सुद्धा सुखानेच होतो, सहजच घडतो. दुःख पेरून सुख कधी उगवत नाही. त्यामुळे हा प्रवास सुद्धा आनंदकारी आहे, सुखकारी आहे. जेव्हा अध्यात्म दुःखदायक होऊ लागतं तेव्हा समजून घ्यायचं की ते अध्यात्म नाही आहे, निश्चितच आमचा प्रमाद आहे, मिथ्या ज्ञान आहे. बरेच लोक असं म्हणतात आम्हाला हे सगळं समजतंय पण आम्हाला काय त्याची प्राप्तीच होत नाही, आम्ही किती वर्ष झालं प्रयत्न करतो आहोत पण आम्हाला काय ते जमतच नाही. तर त्यांनी समजून घ्यायचं निश्चितच आमची दिशा चुकते आहे, आमचं ज्ञान मिथ्याकडे झुकतं आहे, अजूनही सम्यक आम्हाला ज्ञान झालंच नाही. जिथे सम्यक ज्ञान आहे तिथे नियमाने आनंद आहे, सहजता आहे, सुकरता आहे, सुलभता आहे, आनंद आहे. कारण आनंदाला प्राप्त करण्याचा मार्ग सुद्धा आनंदाचा असतो, तो क्लेशाचा असूच शकत नाही. आणि जर क्लेश होत असतील तर आमची दिशा चुकते आहे, आमचा रस्ता नियमाने चुकतो आहे. विचार करावा, आपण जरूर विचार करावा. या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासारखी गोष्ट बाकी निश्चित आहे. काय करायचो, आम्ही जीवात्म्याचा अनुभव घेतला असता पण आम्ही सध्या दरिद्री आहोत, आमच्याकडे पैसे कमी आहेत, पहिला आमचं सगळं व्यवस्थित होऊ दे, धनार्जन होऊ दे, 4 पैसे मिळवतो, घर दुकान सगळं मकान सगळं व्यवस्थित चालवतो. श्रीमंतांना आत्म्याची अनुभूती होणं सोपं आहे, गरिबांना अवघड आहे. कुठले विचार, काय हे, किती हे अज्ञान. कुठल्याही प्रकारे धनाची आवश्यकता नाही, कुठल्याही प्रकारे परपदार्थांची आवश्यकता नाही, कुठल्याही प्रकारे वेदनेची कोणती भानगड नाही, काहीही संबंध नाही. प्रत्येक जीवात्मा या आपल्या शुद्धात्म ज्ञानाला प्राप्त करू शकतो, त्याची विधी ही आहे. कोणतीही बाह्य परिस्थिती आपल्याला या अनुभूतीमध्ये अडसर उत्पन्न करू शकत नाही. कारण 7व्या नरकातला नारकी जीव सुद्धा अनंत दुःख आणि वेदना सहन करत असताना सुद्धा अशा प्रकारे आत्मज्ञानाला प्राप्त करतो, असं शास्त्रवचन आहे. मग त्या मानानं आपली काय स्थिती आहे? म्हणजे ह्या धारणा पहिल्यांदा आपल्या निघून गेल्या पाहिजेत. विस्तार खूप होतो आहे, मूळ आपण लक्षात ठेवूया. या 22 नंबरच्या श्लोकामध्ये किती सुंदर तत्व सांगितलंय. पहिली कंडिशन सांगतात, कशाय शांत करून या सर्व परपदार्थांचं जे स्वरूप आम्ही पूर्वी सांगून आलो आहोत त्यांचा पक्का निर्णय करून तुम्ही इंद्रियांच्या द्वारे जो विषय भोग होतो आहे तो काही काळ थांबवा आणि त्याची आसक्ती सोडून द्या. दुसरी गोष्ट, मनाद्वारे शुद्ध आत्म्यासंबंधीचं चिंतन करा. जे काही आपण आत्मतत्वासंबंधीची माहिती मिळवलेली आहे त्याचं व्यवस्थित चिंतन करा. आणि मग ते चिंतन केल्यानंतर साहजिकच त्या विकल्पाला सुद्धा आपल्यापासून भिन्न जाणून हा जीवात्मा आपल्या जीवात्म्याला आपल्याच ज्ञानाद्वारे आपल्यामध्येच सर्व प्रकारे संतुष्ट होऊन अनुभूती करू लागतो. त्या अनुभूतीचंच नाव जैन धर्म आहे, त्या अनुभूतीचंच नाव अध्यात्म आहे आणि त्या अनुभूतीचंच नाव मोक्ष मार्ग आहे. आणि अशी अनुभूती जेव्हा पूर्णतेला प्राप्त होते त्या अनुभूतीचंच नाव साक्षात मोक्ष आहे. आणि ती खऱ्या अर्थानं सुखदायक आहे. कारण तो आत्मा अनंत सौख्यवान आत्मा, तो आत्मा ज्याचा अनुभव घेतला जातो आहे तो सुखस्वभावी आहे. आणि ज्याचा जो सुखस्वभावी आहे त्याचा स्वाद घेत असताना, त्याच्यामध्ये रममाण होत असताना, त्याची अनुभूती घेत असताना सुद्धा सहजच सुख प्रकट झाल्या वाचून राहत नाही. मिरची तिखट आहे आणि ती चाखली तर काय लागणार? तिखटच लागणार. साखर गोड आहे, साखर चाखली तर कशी लागणार? गोडच लागणार. त्याप्रमाणे हा आत्मा चाखला तर कसा लागणार? तर तो आत्मा सुख स्वभावी आहे. त्यामुळे त्याचा जेव्हा जेव्हा अनुभव घेतला जाईल तेव्हा सुखच प्रकट होणार. आणि म्हणून अशा प्रकारे या श्लोकामध्ये
संयम्य करणग्रामम, इंद्रियांना नियंत्रित करून मनाला एकाग्र करून हा आत्मा आत्म्यालाच आत्म्याद्वारे आत्म्यामध्येच आत्म्यासाठीच जाणतो आणि त्याद्वारे सुखाला प्राप्त होतो. ही आत्मतत्वाला प्राप्त करण्याची विधी अतिशय शॉर्टमध्ये थोडक्यात सर्वांना सहज समजेल अशा भाषेमध्ये इथे सांगितलेली आहे. याचाच पूर्ण विस्तार खूप मोठमोठ्या ग्रंथांमध्ये खूप विस्ताराने सांगण्यात आलेला आहे. पण मूळ प्रोसेस हीच आहे. तर जरूर आपण या पद्धतीविषयी विचार कराल आणि त्याद्वारे स्वतःच्या मोक्ष मार्गाला प्रशस्त कराल या मंगल भावनेने ओम नमः. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ठोक. जय बोलो द्वादशांग में जिन वाणी माता की जय, जिन धर्म की जय.